सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू लेक्चर. होपफुली तुम्ही मागचं लेक्चर बघितलं असेल. आपण 3D ला सुरुवात करून बऱ्यापैकी आपण हाफ वे आलेलो आहे. हाफ वे म्हणण्यापेक्षा आपण एक लाईनचा पॉईंट संपवलेला आणि प्लेनबद्दल डिस्कशन सुरू केलं होतं. ठीक आहे. सो आता प्लेनबद्दल डिस्कशन करताना आपण अगदी बेसिकपासून सुरू केलं होतं की त्याची डेफिनेशन काय आहे, त्यानंतर प्लेन असतो काय एक्झॅक्टली, त्या दोन डेफिनेशन बघितल्या, त्याला एक नॉर्मल काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण चेकआउट केलेल्या. त्याचे इक्वेशन वगैरे चेकआउट केले, क्वेश्चन सुद्धा त्याच्यावरती बघितलेले, बऱ्याच गोष्टी आपण काल चेकआउट केल्या आहेत. आणि एक क्वेश्चन तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये होमवर्क म्हणून दिला होता. त्या क्वेश्चनने आज आपण पहिला लेक्चरची सुरुवात करूया. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन लिहून घेऊया पुन्हा काय आहे ते. ठीक आहे. द इक्वेशन ऑफ प्लेन, द इक्वेशन ऑफ प्लेन तुमच्याकडे असेल परत, पण तरी सुद्धा लिहितो म्हणजे तुम्हाला नोटबुक असेल तर रेफर करायला पण बरं पडेल. थ्रू द पॉइंट काय दिलं बघा, 1 1 1 अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, टू द प्लेन्स. ठीक आहे. प्लेन्स काय दिले, 2x plus y minus 2z is equal to 5 and 3x minus 6y minus 6y minus 2z is equal to 7 is. ठीक आहे. आता हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे किंवा प्रॉब्लेम हा दिलेला आहे, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉईंट. ठीक आहे. पॉईंटचा आपल्याला उपयोग होणार आहे 100%, पण परपेंडिक्युलर टू टू प्लेन्स. आता दोन प्लेन कसे असले पाहिजेत की बाबा मी कसेही काढू शकतो, पण इथे आता जर मी काढायचं म्हटलं ना तर थोडंसं फिगर जर प्रॉपर काढायची म्हटली तर आपण अशी काढण्याचा प्रयत्न करूया की दोन प्लेन आहेत ना. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. आपण म्हणूया की हा एक अजून एक इथे प्लेन आहे. ठीक आहे. इन दिस वे आपण म्हणूया हे दोन प्लेन आहेत आपल्याला. आणि आता एक थर्ड जो प्लेन आहे, आता हा प्लेन नंबर 1 म्हणा, हा प्लेन नंबर 2 म्हणा. जे हे दिलेत ना, ह्याला आपण नंबर 1 म्हणूया, ह्याला नंबर 2 म्हणूया. आता मी ऑन पर्पज हे असं काढलेलं आहे. ठीक आहे. मी जाणून बुजून ही डायग्राम अशी काढलेली आहे प्लेनची. कारण काय, मला जो थर्ड प्लेन आहे तो या दोघांना पण परपेंडिक्युलर असला पाहिजे असं दाखवायचं. तो मी तो थर्ड प्लेन कुठे दाखवू शकतो बघा. आता मी असं करू शकतो की आय कॅन शो दिस थर्ड प्लेन ओव्हर हिअर. ठीक आहे. मी आता हा थर्ड प्लेन असा काढू शकतो somewhere this. So now this plane is obviously perpendicular to plane number 1 and 2. हे तर क्लिअर आहे तुम्हाला. ठीक आहे. सो इफ दिस इज क्लिअर, आता ह्याच्यात अजून आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की बाबा ह्याला एक प्रत्येकातून एक नॉर्मल येते. ठीक आहे. सो ह्यातून एक येणार नॉर्मल अशी असेल, ह्याची नॉर्मल कुठेतरी अशी असेल. बरोबर आहे. आता इथून दाखवा, इथे दाखवा, काय फरक नाही पडत आहे. ओके. सो विल शो इट समवेअर हिअर म्हणजे अजून ते क्लिअर. ओके. सो ही प्लेन 1 मधून आली, ही प्लेन 1 ही प्लेन 2 मधून आले. कसंही पकडा तुम्ही, 1 2 कशालाही पकडू शकता. ठीक आहे. सो आता N1 जर पकडायचं म्हटलं, ठीक आहे, तर ह्याला आपण N1 वेक्टर पकडूया, ह्याला N2 वेक्टर पकडूया. ठीक आहे. आता बघा, ह्या दोन नॉर्मल ज्या आहेत ह्यांना परपेंडिक्युलर एखादा जर वेक्टर जातोय तर तो कसा जाऊ शकतो आणि कधी जाऊ शकतो याचा विचार मी तुम्हाला मागे पण म्हटलं करा. किंवा दोन जर मला वेक्टर दिलेले आहेत आणि एखादा त्या दोघांना मला परपेंडिक्युलर वेक्टर हवा आहे, कारण की ऑब्व्हियसली हा प्लेन परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ह्याला परपेंडिक्युलर या दोघांच्या याला तो वेक्टर येणार आहे, ह्याचा जो येणार आहे ना तो परपेंडिक्युलर येणार. दाखवतो तो कसा येईल तो. ओके. विल जस्ट ट्राय टू, ऑब्व्हियसली सगळं आता पुन्हा इमॅजिनेशन वरतीच आहे. हा जो तुमचा एन वेक्टर असणार आहे ना, हा ह्याला कुठेतरी इथे परपेंडिक्युलर असणार. ठीक आहे. सो आता हे जर असणार आहे, हे जर असं असणार आहे, तर सिंपल एक गोष्ट आहे की बाबा ह्या दोघांचा जर मी क्रॉस प्रोडक्ट घेतला, ह्याच्या अलॉंग जर मी वेक्टर्स डिफाईन केले आणि मी जर क्रॉस प्रोडक्ट घेतला तर मला हा वेक्टर आहे तो मिळेल ना, रिझल्टंट वेक्टर एन भेटून जाईल. म्हणजेच काय, मी एन वेक्टर असं म्हणू शकतो ना, N1 वेक्टर क्रॉस N2 वेक्टर. पण मला N1 वेक्टर तरी माहिती आहे का, तर नाही. पण मला ते प्लेनचं इक्वेशन माहिती आहे. सो प्लेन 1चं इक्वेशन काय, 2x plus y minus 2z is equal to 5. आणि मी तुम्हाला सांगितलेलं कोएफिशियंट ऑफ x, y and z आर व्हॉट, डिरेक्शन रेशोज. मग डिरेक्शन रेशोज काय झाले, 2 1 आणि -2. मग ह्याच्या अलॉंग जर मी वेक्टर लिहायचा म्हटलं तर काय येईल, 2i plus j. ठीक आहे. प्लस जे मायनस 2k. सो दिस इज वेक्टर अलॉंग N1, म्हणजे हा N1 वेक्टर झाला. आता सिमिलरली सेकंड आपल्याला माहिती आहे प्लेनचं इक्वेशन 3x minus 6y minus 2z is equal to 7. पुन्हा एक्स वाय झेडचे कंपोनेंट्स किंवा कोएफिशियंट म्हणजे माझे काय झाले, डायरेक्शन रेशोज. सो मी ते लिहून घेतले. आणि N2 जो आहे, ठीक आहे, आता हा N1 झाला, हा N2 जो आहे तो काय येणार आहे, 3i minus 6j minus 2k. ठीक आहे. आता मला दोन वेक्टर भेटले, मला काय करायचं, या दोघांचा क्रॉस घेतला तर मला n वेक्टर भेटेल, तो मला पाहिजे. सो मी लिहिलं पुन्हा n is equal to N1 क्रॉस N2. आता ऑब्व्हियसली मला ह्याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहावं लागेल कुठे ना कुठे 100%. ठीक आहे. सो ज्यावेळी मी याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहिणार आहे, काय काय येणार आहे बघा, ijk. ठीक आहे. ऑब्व्हियसली ijk येणार आहे. आणि ह्या दोघांचं इक्वेशन काय, 2 1 आणि -2. आणि ह्याचं इक्वेशन काय होतं, 3 -6 आणि -2. 3 -6 आणि -2. आता ऑब्व्हियसली हे सॉल्व्ह करावं लागेल. सो ते सॉल्व्ह करून घेऊया. i इंटू -2 आणि हे काय होणार आहे, -12. ऑब्व्हियसली हे मायनस प्लस होऊन परत मायनस होईल, -j इंटू -4. ओके, -4 आणि हे किती होईल,
-6 म्हणजे हे +6 झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि प्लस के इंटू काय होणार आहे -12 आणि इथे -3. सो हे काय झालं -14i. ठीक आहे, -14i मायनस म्हणजे हे -2j आणि इथे काय होणार आहे -15k. सो मला अशा पद्धतीने ज्यावेळी इक्वेशन भेटतं ना, तुम्ही एक काम करू शकता, हे -n पूर्णपणे घालवून टाका. म्हणजे काय होईल, हा 14i प्लस 2j ओके प्लस 15k असं मला हे इक्वेशन भेटलं. सो हे इक्वेशन म्हणजे n वेक्टर झालं, बरोबर आहे. पण माझं इक्वेशन ऑफ प्लेन काय, बेसिक इक्वेशन ऑफ प्लेन काय, किंवा आता या n वेक्टरच्या ह्याच्यावरून मला भेटणारी इन्फॉर्मेशन काय, तर ह्याच्या अलॉंग डिरेक्शन रेशोज काय झाले 14, 2 आणि 15. ठीक आहे, सो हे माझे 3 काय झाले डिरेक्शन रेशोज झाले ह्या प्लेनच्या नॉर्मलचे, बरोबर आहे, म्हणजे ह्या प्लेनचेच म्हणू शकता. सो या n वेक्टरच्या अलॉंगचे डिरेक्शन रेशोज मला हे भेटले. आता मी काय करू शकतो की ह्या डिरेक्शन रेशोचा वापर मी माझ्या इक्वेशनमध्ये वापरू शकतो. तो इक्वेशन काय होता, ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. हे प्लेनचं माझं इक्वेशन होतं. सो डिरेक्शन रेशोज मला माहिती आहे, सो मी वापरले 14x प्लस 2y प्लस 15z प्लस d इज इक्वल टू 0. पण तरी सुद्धा इक्वेशन प्लेनचं हे नाही आहे, कारण की ऑप्शन असं कुठेही मला दिसत नव्हतं. मला डीच्या व्हॅल्यूची गरज आहे. आता डीच्या व्हॅल्यूची गरज आहे, तर मला पुन्हा क्वेश्चनकडे जायला हवं. की अरे बाबा मला डीची व्हॅल्यू कोण देऊ शकतं, तर बघा हा पॉईंट आहे. ओके, काय दिलं इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू, म्हणजे तो प्लेन आणि हा पॉईंट एकामेकाला सॅटिस्फाय करणार, कारण की ह्या पॉईंट मधून तो प्लेन पास होतोय, म्हणजे ऑब्व्हियसली हा पॉईंट त्या प्लेनच्या इक्वेशनला काय करेल, सॅटिस्फाय करेल. सो मी काय केलं 1, 1, 1 टाकून घेतलं. सो 14 प्लस 2 प्लस 15 प्लस d इज इक्वल टू 0. सो हे काय झालं 31 प्लस d इज इक्वल टू 0. सो d इज इक्वल टू -31. ठीक आहे, d इज इक्वल टू -31 झालं. तर आता मी काय करू शकतो, 14x प्लस 2y प्लस 15z मायनस 31 इज इक्वल टू 0 लिहिलं. आता हाच मी 31 तिकडे घेऊन जातो, कारण की मला वाटतं सी ऑप्शन आपला असाच काहीतरी होता. 15z इज इक्वल टू 31. सो आय थिंक दिस वॉज ऑप्शन नंबर सी विच इज युअर करेक्ट. सो ज्यांना सी ऑप्शन भेटलं होतं गुड, तुम्हाला कन्सेप्ट कॅच झालेली आहे. आणि हा ॲडव्हान्सचा क्वेश्चन होता आणि फार पण जुना नाही आहे, 2017 ॲडव्हान्स आहे, म्हणजे फार काय अगदी असं लांबचा पुरातन काळातलं नाही, विलेजमधला नाही आहे, किंवा आपल्याला ह्याचा काही संबंध नाही आहे. आत्ताच्या रिसेंट ह्याच्यात ॲडव्हान्समध्ये विचारलेला प्रश्न म्हणजे किती इझी आहे बघा. म्हणून मी सांगतो की तुम्ही जेवढ्या कन्सेप्ट शिकवल्या जातात ना, तेवढ्या जरी बेसिक एकदम फोकसने व्यवस्थित स्टडी केला तरी सुद्धा तुम्हाला मेन्स काय ॲडव्हान्स काय दोन्ही गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता प्रत्येक मुलांचा गैरसमज असं होतो की सर आपण मेन्सच्याच क्वेश्चनवरती फोकस ठेवला तर ॲडव्हान्सचं नंतर बघूया वगैरे, असं काही नाही आहे. तुम्ही साईड बाय साईड गोष्टी ह्या डील करू शकता, याच्यात काय असं काय फार कठीण गोष्ट तर अजिबात मला वाटत नाही. ठीक आहे, सो चलो दोज आर व्हॉट युअर आन्सर. गुड. आज आपण पुढचा पॉईंट ऑब्व्हियसली सुरू करणार आहे. सो लेक्चरच्या शेवटला दिलेलं होमवर्क मला वाटतं गेल्या वेळी बऱ्यापैकी सगळ्या मुलांनी पाठवलंय, असंच कंटिन्यू राहायला हरकत नाही. ठीक आहे, सो न्यू पॉईंट अगेन ऑब्व्हियसली सुरू करूया. प्लेन अँड पॉईंट. चला, न्यू पॉईंट इज प्लेन अँड पॉईंट. आता प्लेन अँड पॉईंट म्हटलं की आता बघा प्लेन अँड लाईन बद्दल आपण थोडंसं डिस्कशन करून झालेलं आहे बऱ्यापैकी. आता आपल्याला प्लेन अँड पॉईंट, आता ऑब्व्हियसली माहिती आहे पॉईंट काय. आता लाईन अँड पॉईंट आपण ज्यावेळी म्हणायचो तेव्हा आपण म्हणायचो ना पॉईंट इज दिस साईड इकडे आहे, ह्या साईडला, असं काय काय म्हणायचो. सिमिलर थिंग्स गो फॉर प्लेन ऑल्सो. मी जर एखादा प्लेन काढला, सो दिस इज माय प्लेन. ठीक आहे, हा जर प्लेन आहे आणि पॉईंट कुठे दाखवले, लेट दिस पॉईंट बी ए, लेट दिस पॉईंट बी बी, लेट दिस पॉईंट बी सी, लेट दिस पॉईंट बी डी, काही म्हणा. ठीक आहे, सो 3 दाखवले तरी भरपूर आहे. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्हाला शिकायचं काय किंवा ह्याच्यात बघायचं काय, तर तुम्हाला आठवत असेल तर बघा आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा आपण कोऑर्डिनेट जिओमेट्रीमध्ये सुद्धा बघितलं होतं की ज्यावेळी आपल्याला एखादं इक्वेशन प्लेनचं किंवा एका प्लेनचं इक्वेशन आहे, एखाद्या फिगरचं ज्यावेळी आपल्याला इक्वेशन दिलं जातं आणि आपण काही पॉईंट्स त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो, त्यावेळी आपण त्या इक्वेशनला एस कॅपिटल एस ने डिनोट करतो. S1 असो, S2 असो, आठवत असेल तर बघा. आता आठवलं तर चांगली गोष्ट आहे. आपल्याला हीच कन्सेप्ट इथे सुद्धा अप्लाय करायची आहे की ते प्लेनचं स्टँडर्ड इक्वेशनमध्ये एक एक पॉईंट टाकून बघायचं आहे आणि त्या पॉईंटच्या हिशोबाने आपण काय काय डिफाईन करू शकतो हे आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. मग आता तुम्ही म्हटलं प्लेनचं इक्वेशन काय, तर मी इथे लिहू शकतो. इथे प्लेनचं इक्वेशन आपण लिहून घेऊया. काय आहे, ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. सो दिस इज माय इक्वेशन ऑफ प्लेन. आता पॉईंट्स आपण जे लिहिलेले आहेत त्यांना आपण डिफाईन करू शकतो. आता तुम्ही काही म्हणा, एला तुम्ही x1 म्हणा, x2 म्हणा, काही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण x1 x2 x3 म्हणूया. आपण इथे लिहूया x1 y1 आणि z1 आणि ह्याचं आपण x2 y2 आणि y2 आहे आणि z2 आणि ह्याला आपण म्हणूया x3 y3 आणि z3. ठीक आहे, सो हे 3 पॉईंट म्हटलं तर मी आता इथं असं लिहू शकतो. याच्या x1 y1 आणि z1 आहे, याचं काय आहे x2 y2 आणि z2 आहे आणि याचं काय आहे
x3 y3 आणि z3 आहे. ठीक आहे. सो हे सगळं लिहिल्यानंतर ही मला इन्फॉर्मेशन बेसिक जेवढं काय मी डिस्कशन करतो त्याच्यावर मिळाली. पण आता मला काय करायचं आहे की थोडंसं ह्याला माझ्या फॉर्ममध्ये त्या लिहायचं आहे, एसच्या फॉर्ममध्ये मला याला घेऊन जायचं. ठीक आहे. सो मी काय केलं, पहिली गोष्ट मी प्लेनचं इक्वेशन लिहिलं, स्टँडर्ड डिफाईन केलं, by plus cz plus d. ठीक आहे. सो दिस इक्वेशन इज एस अँड नाव लेट अस डिस्कस अबाउट पॉइंट्स. आता तुम्ही ए आणि बी आणि सी या पॉईंट बद्दल काय काय बोलू शकता हे तुम्ही विचार करा जरा. की आपल्याला जर एखाद्याने कोणी विचारला की ए पॉईंट बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन द्या किंवा बी पॉईंट बद्दल द्या किंवा सी पॉईंट बद्दल द्या, मी काय इन्फॉर्मेशन देऊ शकतो, काय मला या फिगरकडे बघून कळतं असं तुम्हाला वाटतं? बघा, पहिली गोष्ट मी काय जनरली जेव्हा मी बघतो तेव्हा मी काय बोलणार आहे की बाबा ए पॉईंट जो आहे तो प्लेनच्या वरती आहे. ठीक आहे. हा प्लेन आहे तर ए पॉईंट इथे कुठेतरी म्हणजे तो वरती आहे. बी पॉईंट पण प्लेनच्या वरच्या साईडला आणि सी पॉईंट कुठे आहे तर प्लेनच्या इथे बॉटम साईडला आहे. सो ही बेसिक इन्फॉर्मेशन तर मला माहिती आहे. सो एवढं सगळ्या मुलांनी तर इझिली गेस आउट केलं असेल की बाबा हे प्लेन विथ रिस्पेक्ट टू पॉईंट आपण कसं रिलेशन डिफाईन करू शकतो. पण याच्यामध्ये कसं आहे की एक एक पॉईंट ज्यावेळी टाकायला सुरुवात करतो म्हणजेच काय, मी S1 लिहिलं ना तर आता मी काय करणार की जो माझा x आहे त्याच्याऐवजी मी काय करणार, ए पॉईंट याच्यात सबस्टिट्यूट करणार म्हणजे x1 by1 प्लस c z1 प्लस d. ठीक आहे. आता d1 d2 वगैरे असं काही येणार नाही, तिथं dच येणार आहे. सिमिलरली ज्यावेळी मी सेकंड पॉईंट सबस्टिट्यूट करेन त्यावेळी काय येणार आहे ax2 by2 प्लस c z2 प्लस d. आणि पुन्हा ऑब्व्हियसली आता हे काय ax3 प्लस b y3 प्लस सी z3 प्लस डी. ठीक आहे. सो हे इक्वेशन्स मला 4 मिळाले. तर आता मला एक गोष्ट कळते की मी ह्याच्यावरून काय काय डिफाईन करू शकतो. तुम्ही असं पण म्हणू शकता S1 ऑफ ए इथे बी म्हणा आणि हे सी साठी म्हणा. ठीक आहे. आता ह्या पॉईंट बद्दल जर बोलायचं झालं तर मला माहित नाही ते ए चे कॉर्डिनेट्स काय आहेत किंवा बी चे कॉर्डिनेट्स काय आहेत, पण मला एक गोष्ट माहिती आहे, जर ते प्लेनच्या एका बाजूला आहेत तर इथे S1 ऑफ ए अँड S2 ऑफ बी ह्याच्या साईन कशा असणार आहे, साइन विल बी सेम. ओके, विल बी सेम म्हणजे आयदर इट विल बी बोथ पॉझिटिव्ह ऑर बोथ विल बी निगेटिव्ह. साइन मध्ये फरक नसणार आहे. आणि तेच मी बघितलं तर S1A आणि S2B जर हे एका सेम साइनचे आहेत, सेम साइन आहेत, तर ऑब्व्हियसली S3 जो C आहे तो 100% ह्या दोघांच्या अपोजिट साइनचा असणारे पॉईंट. ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. म्हणजेच काय की जर हा पॉझिटिव्ह असेल तर हा 100% निगेटिव्ह आहे. म्हणजे हे दोन्ही जर पॉझिटिव्ह असेल तर हा 100% निगेटिव्ह आणि हा जर निगेटिव्ह असेल हे दोन्ही तर हा 100% पॉझिटिव्ह आहे. कारण काय आहे, तो प्लेनच्या अपोजिट साईडला. सो ऑब्व्हियसली तो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असणार. सो हे एकामेकाला अपोजिट आहे. एवढं तरी इथपर्यंत करणं फार गरजेचं आहे. सो हे बेसिक रेफरन्स आपण कसा पॉईंटचा डिफाईन करू शकतो, प्लेनमध्ये आपण काय म्हणू शकतो त्या गोष्टीला, हे बघण्यासाठी बेसिक आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात. पण हे इक्वेशन्स इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यावरती जास्त इलॅबोरेशनची मला वाटत नाही गरज आहे, कारण की हे इलिप्स हायपरबोला वगैरे ज्यावेळी मी हायपरबोला शिकवलेला त्यावेळी हे सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि ऑब्व्हियसली अख्खं कॉर्डिनेट जॉमेट्री हे तुमचं झालंय, त्यामुळे S1 S2 S3 ह्या गोष्टी नवीन नाही आहेत. सो मला वाटतं इथपर्यंत सगळे मुलं कोपअप करू शकतात. ठीक आहे. सो आता हे झालं. आता आपण काय करूया की जरा पॉईंट बिंट सापडलं, सगळं झालं. आता मला असं कोणीतरी विचारलं की ठीक आहे तुम्ही सर म्हणताय ना प्लेनच्या वरती एक पॉईंट आहे, चला मान्य केलं. आता त्या पॉईंट पासून प्लेन पर्यंतचं डिस्टन्स मला हवंय तर कसं काढणार. ऑब्व्हियसली तो पण एक पॉईंटच आपल्याला बघायचा आहे की परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन अ फ्रॉम अ प्लेन, असं म्हणूया फ्रॉम अ प्लेन. ठीक आहे. फ्रॉम अ प्लेन. सो ऑब्व्हियसली अगेन मला डायग्रामची गरज लागेल. सो मी डायग्राम काढून घेतली, एक प्लेन काढला, एक पॉईंट काढला, तिथून मी त्या प्लेन वरती काय केलं, एक परपेंडिक्युलर टाकला. आता हा जो डिस्टन्स आहे याला मी काय म्हणतो P म्हणतो. लेट दिस डिस्टन्स बी P. आता हा P डिस्टन्स मला पाहिजे. पुन्हा मला कशाची गरज लागेल तर प्लेनचं इक्वेशन काय तर ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. आणि आता पॉईंट तुम्ही A म्हणा B म्हणा काही म्हणा, याला तुम्ही काय म्हणू शकता x1 म्हणा, म्हणजे काय होईल एक्स नको म्हणायला, कारण एक्स आपण शक्यतो XYZ आपण त्या लोकलच्या पॉईंटला डिफाईन करतो. सो त्याला युनिट ठेवलेलं आहे म्हणून मी कुठे एक्स नाही मेन्शन करत आहे. x1 y1 z1 मुद्दाम म्हणतोय कारण की आपण एखादा R पॉईंट ज्यावेळी डिफाईन करतो त्यावेळी तो R पॉईंट आपण कसा XYZ ने डिफाईन करतो. ठीक आहे. सो A साठी मी ऑब्व्हियसली म्हणू शकतो हा x1 y1 आणि z1 आहे. आता P साठी जर फॉर्म्युला लिहायचा म्हटला तर आता तुम्ही थोडंसं लाईन स्ट्रेट लाईन मधल्या गोष्टी आठवा. तर इक्वेशन जे काय असेल ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d upon magnitude of this, that is nothing but a square plus b square plus c square. This is your formula for perpendicular distance of a point from a plane. ठीक आहे. आता इथून प्रश्न सुरुवात होणार मुलांचे. सर आता ह्यावेळी तुम्ही डेरिव्हेशन नाही दिलं, यावेळी तुम्ही डायरेक्टच काहीतरी एक्सप्लेन केलं, म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला सांगितला.
पण मला वाटतं ज्या मुलांनी स्ट्रेट लाईन वगैरे जरा प्रॉपरली स्टडी केलं ना त्या मुलांना हा फॉर्म्युला आठवत असेल की अरे हा अशा टाईपचा फॉर्म्युला कुठेतरी आपण बघितला होता. त्यामुळे कसं आहे की नवल वाटणारी गोष्ट नाही आणि ज्यांनी जर बघून ज्यांना असं अंदाज येत नाहीये की हा कुठला एलियन टेक्नॉलॉजीबद्दल सर बोलतायत तर आपला अभ्यास कमी पडतो एवढं 100% लक्षात घ्या. सो ठीक आहे, कसं आहे की जरी कमी पडत असेल तरी सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. पण सध्याला तुम्ही हे लक्षात ठेवा की डिस्टन्स जे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स जे काय पी ज्याला आपण म्हटलेलं आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे. ठीक आहे, सो तुम्ही इक्वेशन ऑफ प्लेन लक्षात ठेवा आणि त्याचा मॉड घ्या आणि त्याला त्याच्या मॅग्नेट्यूडने डिवाइड करून टाका. विषय संपला, कशाला टेन्शन घेता. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, सो नेक्स्ट पॉईंट आता जर झालं तर मी काय म्हणू शकतो की बाबा इथपर्यंत गोष्टी ठीक आहे, प्लेन झालं, परपेंडिक्युलर डिस्टन्स झालं, त्याच्यानंतर बाबा त्याच्याबद्दल मला पॉईंट विथ रिस्पेक्ट टू समजलं. आता मला कोण असं विचारू शकतं की सर हा जो प्लेन आहे ह्याच्या फुट ऑफ परपेंडिक्युलरचं जर मला कोऑर्डिनेट्स विचारले गेले म्हणजेच काय की एमचे कोऑर्डिनेट्स विचारले गेले तर मी कसे फाइंड करायचे तर ते पण आपण बघणार आहे. चला ते बघून घेऊया कसे असणार आहेत ते. सो आता जसं मी म्हटलं की फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणून मला विचारलं तर ऑब्व्हियसली मला त्याचा सुद्धा प्रॉब्लेम विचारले गेलेले आहेत म्हणजे आतापर्यंत विचारले गेलेले आहेत त्याच्यावरती प्रॉब्लेम बघूया आपण. फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम अ पॉइंट ऑन अ प्लेन. ठीक आहे, सो शॉर्टमध्ये लिहिलं आहे फुट ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम अ पॉइंट ओके ऑन अ प्लेन. सो ऑब्व्हियसली मला पुन्हा डायग्रामची इथे गरज तर लागणारच आहे. सो प्लेनची डायग्राम काढली, पॉइंट ए घ्या तुम्ही, काय हरकत नाही, आणि एक फुट ऑफ परपेंडिक्युलर ह्या प्लेनवरती टाकून द्या आणि ऑब्व्हियसली आपल्याला सवय आहे की फुट ऑफ परपेंडिक्युलरला आपण ए एम म्हणतो. सो याला x1 y1 z1 असं म्हणूया. आता हे झाल्यानंतर काय माहिती आहे की आता प्लेनचं इक्वेशन तर मला पाहिजेच. प्लेनचं इक्वेशन ऑब्व्हियसली मला सगळ्या ठिकाणी लागणार आहे ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0 आणि कोऑर्डिनेट्स ऑफ ए जे की मी आता x1 y1 आणि z1 म्हटलं ह्याची पण गरज आहे. आता जर मी कोऑर्डिनेट्स ऑफ एम जर लिहायचे ते म्हटलं तर फॉर्म्युला डायरेक्टली सांगतो तुम्हाला कसं आहे की x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. आता या सगळ्याला इक्वेट करायचं आहे ते डिस्टन्स सोबत. सो ते डिस्टन्स काय असणार आहे मायनस ऑफ ए x1 म्हणजे या प्लेन मध्ये हा ए पॉईंट आपण सबस्टिट्यूट करतोय प्लस b y1 प्लस c z1 प्लस d अपॉन. ठीक आहे, आता अपॉन मध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे की फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे ना की अंडर रूट. आपल्याला सवय काय असते की आपण मॅग्नेट्यूड दिला डिवाइड करून मोकळे होतो म्हणजे काय रूट मध्ये मी डिवाइड करतो पण इथे ते डिवाइड करायचं नाहीये, इथे आहे तसंच राहणार, इथे काही रूट नाहीये. ठीक आहे, आता हे काय आहे की हे फॉर्म्युले फक्त डायरेक्टली अप्लाय करून तुम्हाला आन्सर भेटणार. इव्हन ऍडव्हान्सचे क्वेश्चन जे आहेत ना ते सुद्धा तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले लावून ह्या पार्टमध्ये सोडवू शकता. आपण बघणार आहे 4-5 प्रॉब्लेम आपण बघणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये थिअरी कमी असणार आहे आणि प्रॉब्लेम्स आपण जरा जास्त बघणार आहे. ठीक आहे, कारण ऍडव्हान्समध्ये याच्यावरती प्रॉब्लेम विचारले गेलेत आणि ते प्रॉब्लेम आपण सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता कसं आहे की तुम्हाला हे जर इक्वेशन बघायला असं विचित्र वाटत असेल तर एक लक्षात घ्या ह्याच्यात आणि लाईनच्या इक्वेशनमध्ये फार फरक नाहीये. तुम्ही लाईनचं इक्वेशन आठवा जिथं एखाद्या लाईनचा फुट ऑफ परपेंडिक्युलर जर मला काढायचा होता 2D मध्ये तर हा पार्ट एलिमिनेट करा. बघा हा आहे ना, हा सी वाला पार्ट काढून टाका, हा सी वाला इथला पार्ट काढा, हा इथला सी काढून टाका. उरलेलं जे इक्वेशन आहे ना x मायनस x1 अपॉन ए इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन बी इज इक्वल टू मायनस ऑफ ए x1 प्लस बी y1 प्लस डी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हा फुट ऑफ परपेंडिक्युलर काढण्याचाच फॉर्म्युला आहे. पण 2Dच्या लाईन मध्ये इथे 3D मध्ये बघतो एखाद्या पॉईंटचं म्हणून हा सीचा एक किंवा झेडचा एक कंपोनेंट इथे वाढलेला आहे. याच्यामध्ये काही फारसा फरक नाहीये. लक्षात घ्या कसं होतं की आपण एखादा प्रॉब्लेम किंवा एखादा गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन मॅटर करतो की इथे बघितल्यानंतर अरे केवढा मोठा फॉर्म्युला आता हा अप्लाय कसा करू हा एक महत्वाचा प्रश्न. तर एक लक्षात ठेवा की बाकी पण मेथड्स आहेत फुट ऑफ परपेंडिक्युलर काढायला पण फॉलो दिस एज द स्टँडर्ड मेथड. कारण काय आहे की इथे काय होतं माहिती आहे की तुम्हाला गिव्हन क्वांटिटी सांगतो काय काय असतात. x1 y1 z1 विल बी गिव्हन टू यू. सो हे गिव्हन असतं. त्याच्यानंतर एबीसी हे पण गिव्हन असतं. ठीक आहे, सो एबीसी इज ऑल्सो गिव्हन, हे पण गिव्हन आहे. म्हटल्यानंतर मी काय करू शकतो तुम्ही विचार करा मला सगळं जवळजवळ हा पार्ट तर कॉन्स्टंट देईल ना, बरोबर आहे. हा होल पार्ट काय येणार आहे माझा कॉन्स्टंट कारण ए पण गिव्हन x1 पण गिव्हन सगळंच गिव्हन आहे. इथे काय होणार आहे x y z फक्त अननोन राहतील, बाकी तर सगळ्या गोष्टी गिव्हनच आहेत, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नाहीये. ठीक आहे, सो याच्यामध्ये विषय कसा होतो की तुम्ही एक एक गोष्ट कम्पेअर करू शकता. म्हणजेच काय की इथे जे काय असेल ते ह्या कॉन्स्टंट सोबत कम्पेअर करा, x ची व्हॅल्यू भेटली, ह्याला कॉन्स्टंट सोबत कम्पेअर करा, ह्याची y ची व्हॅल्यू भेटली, ह्याला कॉन्स्टंट सोबत कम्पेअर करा, z ची व्हॅल्यू भेटली. सो इन दिस वे तुम्हाला काय झालं कोऑर्डिनेट्स ऑफ m भेटून गेले x y आणि z. सिंपल आहे. ऍप्लिकेशन कसं होतं फॉर्म्युलाचं ना ह्याच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेशन करणं इम्पॉर्टंट आहे ना की तो फॉर्म्युला केवढा मोठा आहे आणि मी तो कसा पाठ करू सर याच्यापेक्षा शॉर्ट काय आहे का, तर शॉर्टकटने आयुष्यात काय होणार नाही. ठीक आहे,
सो कसं आहे की महत्त्वाच्या आपल्याला एवढ्याच गोष्टी बघायच्या आहेत की बाबा आपल्याला जे काय आत्तापर्यंत आपण शिकतोय ते हळूहळू थोडंसं काय होणार आहे की कॉम्प्लिकेटेड होणार आहे कॅल्क्युलेशन वाईज. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघतोय या कशा आहेत की कन्सेप्ट वाईज सिम्पल आहेत, पण आता हळूहळू जसं पुढे आपण जाऊ तसं थिअरी कॉम्प्लिकेट करता येत नाही प्लेन बद्दल जास्त. मग काय करायचं तर बाबा कॅल्क्युलेशन्स कॉम्प्लिकेटेड करायचे. सो ते हे जे आता सुरुवात झाली ना हे त्याचीच गोष्ट आहे. ठीक आहे, सो बाकी काही नाही. ओके, सो आता ही गोष्ट झाली. तर आता तुम्हाला जर फ्लो माझ्या लेक्चरचं जर लक्षात असेल तर तुम्हाला कळेल नेक्स्ट पॉईंट काय, इमेज ऑफ अ पॉईंट. ठीक आहे, इमेज ऑफ अ पॉईंट. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे जर एखादा प्लेन मिररच्या पद्धतीने वर्क करत असेल, इफ इट ऍक्टिंग लाईक अ मिरर, आणि हा एक पॉईंट माझा ए आहे. ठीक आहे, सो याचा इमेज मला कुठेतरी विचारलाय म्हटलं तो इथे कुठेतरी असं काहीतरी येणार आहे. ठीक आहे, सो आता तो इमेज काय आहे हे मला इथे विचारलं गेलं. ठीक आहे, त्याला मी बी म्हणतो. हा पॉईंट जो प्लेनला टच होतो तो फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणतो एम, कारण मला त्याची गरज लागेल. आतापर्यंत जेवढं आपण शिकलो जर तुम्हाला लक्षात असेल तर बघा आपल्याला ह्याची फार गरज लागते. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण काय करू शकतो महत्वाचं म्हणजे की आपण याला x1 y1 आणि z1 म्हणूया, आणि या बी ला आपण काय म्हणू शकतो, बी पॉईंटची आपल्याला गरज नाही, बी पॉईंटची गरज नाही, आपण बी फाइंडच करणार आहे ना. सो लेट बी बी ॲज इट इज, आणि ह्याला ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की आपण फुट ऑफ परपेंडिक्युलर कसं फाइंड करतो. सो इथे पुन्हा प्लेनचं इक्वेशन ॲज इट इज रिक्वायर्ड आहे, ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0, आणि त्याच्यासोबत काय आहे आपल्याला रिक्वायरमेंट ए चे कोऑर्डिनेट जे की आहेत x y आणि x1 y1 आणि z1. ठीक आहे, आता हे आल्यानंतर ना फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, ह्याचा पण फॉर्म्युला डायरेक्ट सांगणार आहे मी. आता इथे लिहितो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी. ठीक आहे, किंवा इमेज ऑफ अ पॉइंट असं म्हणूया. आता ते तुम्ही काही म्हणा, एक्स म्हणा, वाय म्हणा आणि झेड म्हणा. ओके, कारण इथे काही मी आर डिफाईन करणारच नाही कुठे. सो हा आणि मागचा फॉर्म्युला अगदी सेम आहे, ह्याच्यामध्ये काही फरक नाही पडत. आता का फरक पडत नाही ते पण सांगतो की तुम्ही लाईनचा फॉर्म्युला थोडासा आठवा. लाईन 2D मध्ये लाईन इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा की तिथे जर आपण एखाद्या पॉईंटचा रेफरन्स घेत होतो तर आपल्याला माहिती होतं की समथिंग ट्वाईस, एखादी गोष्ट ट्वाईस कुठेतरी फॉर्म्युल्यात बघायला मिळत होते. इथे पण तेच होणार आहे. एक छोटासा बदल होतो जो की मी इथे लिहितो बघा, x minus x1 upon a is equal to y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c. आता ह्याच्यात काही फरक आहे का बघा, मागचा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला डिट्टो इथपर्यंत सेम आहे. आता इथे बघा, इथे मी काय लिहितो, मायनस ऑफ 2 इंटू ax1 प्लस by1 प्लस cz1 प्लस d अपॉन, बघा अजून सुद्धा फॉर्म्युला जरा पण बदललेला नाही. काय झालंय, फक्त आणि फक्त मी काय लिहिलंय, एक एक्स्ट्रा क्वांटिटी म्हणजे ती कुठली 2 इथे मी जनरेट केलेली आहे, बाकी काही नाही. बाकी इमेज ऑफ अ पॉइंट आणि फुट ऑफ परपेंडिक्युलर मध्ये फरक नाही. आता मग हा 2 आला कुठून, हा बाबा ह्याची गरज का लागली किंवा हा एक्झिस्ट का करतो, तर एक लक्षात घ्या की आता इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे जे डिस्टन्स आहे ना इथून या पॉईंट पर्यंत, हे डी असेल, जर हे डिस्टन्स डी आहे ना तर ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट बी पर्यंतचे डिस्टन्स आहे ना ते 2D असतं. ओके, सो हा 2 तिथून आलेला आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, सो तेवढं मला वाटतं कळायला तुम्हाला हरकत नाहीये, सोपं आहे. हा ठीक आहे, सो हा 2 कुठून आला कळलं असेल. ठीक आहे, सो बघा आता मॅक्सिमम काय आहे की आपल्याला जे फॉर्म्युले वगैरे बघायचे होते ते फॉर्म्युले बघून झालेले आहेत. आता घ्यायचे ते प्रॉब्लेम्स वरती जायचं आहे, आपल्याला प्रॉब्लेम्स घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो थोडंसं एकदा रिवाइज करून घेऊया की आपण आज काय काय बघितलंय, आणि एक मार्गी आता प्रॉब्लेम्स म्हणजे फक्त प्रॉब्लेम्सच बघायचे. ठीक आहे, सो हा होमवर्क क्वेश्चन आपण डिस्कस केला, आपण ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल तुम्हाला. आता प्लेन आणि पॉईंट्स बद्दल आपण डिस्कशन केलं की ते एका बाजूला असतील तर साईन एका दोघांची पण सेम असणार आहे. या सी हा पॉईंट अपोजिट आहे म्हणून ह्याची साईन अपोजिट असणार आहे. सो एस इक्वेशन हे प्लेनसाठी लिहिलं तर ए पॉईंट टाकला, बी पॉईंट टाकला आणि सी पॉईंट टाकल्यानंतर S1 S2 आणि S3 भेटले. ठीक आहे, त्याच्यानंतर हे अपोजिट साईन सांगितलं तुम्हाला. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं फाइंड करायचं, तर पी डिस्टन्स म्हटलं तर हा फॉर्म्युला आहे, हा सुद्धा स्ट्रेट लाईन प्रमाणे आहे. आता ह्याच्यामध्ये ना हा पार्ट जो आहे ना, बघा तुम्हाला दाखवतो इथे, हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट आणि हा पार्ट तुम्ही जरा ह्याला ना विसरा, असं समजा की या फॉर्म्युल्यामध्ये हा पार्टच नाही आहे. हा जो उरलेला जो सगळा फॉर्म्युला आहे ना, हा 2D मध्ये स्ट्रेट लाईनच्या हिशोबानेच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो एवढं क्लिअर करायला हरकत नाही. सो अनॉइंग काय असं वाटलं नाही पाहिजे फॉर्म्युल्याला. त्याच्यानंतर पुन्हा जसं फुट ऑफ परपेंडिक्युलर आपण फाइंड केलं तसं इथे आपण फाइंड करण्याचा प्रयत्न केला. सिंपल आहे, फॉर्म्युला अप्लाय करायचं कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगितलंय. सिमिलरली आपण इमेज ऑफ अ पॉईंट, आता इमेज ऑफ अ पॉईंट म्हणजेच काय की कोऑर्डिनेट्स येतात ना, म्हणजेच काय पुन्हा तीच गोष्ट. हे मला काय इथे सुद्धा मला काय असणार आहे, गिवन काय काय असणार आहे, x1 y1 आणि z1 गिवन आहे. त्याच्यानंतर ABC हे पण मला गिवन आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी गिवन असतील तर ऑब्व्हियसली ही जी क्वांटिटी आहे ही कशी जनरेट होणार आहे, कॉन्स्टंट.
बरोबर आहे. मग काय करायचं, हा पहिला पार्ट कॉन्स्टंट सोबत कम्पेअर एक्स भेटला, चला एक कोऑर्डिनेट भेटला. दुसरा पार्ट कॉन्स्टंट सोबत कम्पेअर वाय भेटला. तिसरा पार्ट कॉन्स्टंट सोबत कम्पेअर मला झेड भेटला. सो हेच माझे बी चे कोऑर्डिनेट्स असणार. सिंपल एज दॅट. ठीक आहे, काय कठीण नाही याच्यामध्ये, एकदम सिंपल आहे. मी काय म्हटलं की आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला बेटर काय वाटेल की आपण प्रॉब्लेम जास्त घेतोय. ऑब्व्हियसली इतर वेळी पण घेतोच, पण आज नुसते जास्त प्रॉब्लेम म्हणजे काय की मागे जर 2-3 घेत असेल तर 4-5 प्रॉब्लेम आपण बघायचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. सो काय आहे की जर प्रॉब्लेमचं फॉर्म्युलाचं ऍप्लिकेशन कळलंय तर प्रॉब्लेम सोडवायला काय कठीण नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आता कन्सेप्ट कठीण असं कमी वाटेल, पण कॅल्क्युलेशन्स वास्ट वाटतील किंवा थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतील, तेवढं काय आता सहन करून घ्यायला हरकत नाही. ठीक आहे. सो चलो एक मार्गी क्वेश्चन्स बघायला सुरुवात करूया आपण. ओके, बघा काय दिलंय. अ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू अ प्लेन, लेंदी आहे क्वेश्चन, विच इज perpendicular to okay, which is perpendicular to two planes. काय दिलंय बघा, प्लेन्स 2x minus 2y plus z is equal to 0 and x minus y plus 2z is equal to 4. ठीक आहे. त्यानंतर passes through (1 minus 2 1). The distance of a plane from the point, okay, the distance of a plane from the point and perpendicular distance विचार आहे थोडक्यात आपल्याला. एवढं इथपर्यंत वाचत आल्यानंतरच क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळं दिलेलं आहे. आता एक मार्गी पहिला क्वेश्चन वाचून घेऊया. अ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू 2 प्लेन्स, म्हणजे पुन्हा काय मला डायग्राम काढायची गरज लागू नये, पण तरी पण चलो आपण काढून इथे थोड्याशा गोष्टी क्लिअर करून घ्या म्हणजे तुम्हाला आठवेल. आणि तिसरा प्लेन जो आहे तो मी मुद्दाम डॉटेड दाखवतो. झाली क्लिअर. अ प्लेन विच इज परपेंडिक्युलर टू 2 प्लेन्स. सो हा प्लेन नंबर 1, हा प्लेन नंबर 2, हा प्लेन नंबर 3. सो प्लेन नंबर 3 इज परपेंडिक्युलर टू प्लेन नंबर 1 अँड 2. क्लिअर, सिंपल एज दॅट ही गोष्ट झालेली आहे. आता ऑब्व्हियसली अगेन ह्याचा एक नॉर्मल आला, ह्याचा एक नॉर्मल आला, ह्याचा एक नॉर्मल आला. ह्या दोघांचा ज्यावेळी मी क्रॉस प्रोडक्ट घेईन तेव्हा मला ह्याचे वेक्टर भेटतील. इथे ज्यावेळी तुम्हाला असं 3 प्लेन एकामेकाला परपेंडिक्युलर दिसतात ना, डोकं लावायचंच नाही, पहिला क्रॉस प्रोडक्टनेच दनादन सुरुवात करून टाकायची. आता ऑब्व्हियसली क्रॉस प्रोडक्टला काय की मला हे जी गोष्ट दिलेली आहे ती मला उपयोगी करून घ्यायची आहे आणि हे जे कोऑर्डिनेट्स आहेत ह्याचे वापरायचे आहेत. सो मी इथे लिहू शकतो एन वेक्टर जो आहे तो काय येणार आहे n1 क्रॉस n2. आता क्रॉस म्हटल्यावर काय क्रॉस प्रोडक्ट घेऊया, आय जे आणि के, आणि काय येणार आहे 2 2 -1 2 -1 सॉरी आणि काय 1 -1 आणि 2. सोडवूया. आय इंटू काय झालं -4 +1 -j 4 -1 हे काय झालं, हे 0 झालं म्हणजे आपल्याला याचं सोपं पडणार आहे. -3 आहे आणि इथे काय होणार आहे -3j. ठीक आहे. सो -3 आहे -3j आणि इथे काय होणार आहे +0k असं आपण म्हणू शकतो. सो k नाहीच आहे थोडक्यात, k त्याच्यामध्ये आहेच नाही. आता हे जे काय भेटलंय मला बघा, हे जे काय भेटलंय ना n वेक्टर जो मला भेटलाय 3 -3i -3j +0k, मी याला असं पण लिहू शकतो ना 3i ओके -3i -3j एवढं पण मी याला इथे लिहू शकतो. आता मला माहिती आहे ह्याला जेव्हा मी कम्पेअर करेन तेव्हा हे माझे ABC होतात. सो ऑब्व्हियसली सी नाही आहे म्हटलं सी इथे 0 असणार आहे, पण डायरेक्शन रेशोज जर मी त्या प्लेनचे म्हटलं काय असणार आहे तर इथे -3 आणि 0. आता मी याला ऑब्व्हियसली असं पण लिहू शकतो 1 1 आणि 0. सो तो पण डायरेक्शन रेशो असणार माझे. सो माझ्या कन्व्हिनियन्ससाठी मी कन्वर्ट करून घेतलं. आता मला डायरेक्शन रेशोज भेटले मला इक्वेशन ऑफ प्लेन लिहायला काही कठीण नाही आहे, बरोबर ना. सो मी काय केलं इक्वेशन ऑफ प्लेन लिहिण्याचा इथं प्रयत्न केला. आता इक्वेशन ऑफ प्लेन काय होतं थोडंसं आठवा बघा, a × x - x1 आठवतंय का बघा, +b × y - y1 +c × z - z1 = 0. थोडंसं कसं आहे मागच्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजेत. मागची पाठी कोरी असेल तर इकडे काय कठीण आहे सगळं. ठीक आहे. सो ABC तर आपले हे आहेत, हे लक्षात घ्या. सो 1 × x - x1. आता x1 म्हणजे काय आहे इथे बघायला जायला लागेल, हां पासिंग थ्रू दिस पॉईंट. सो -1 ठीक आहे +1 × y - y1. y1 काय आहे -2 म्हणजे y +2 झाला. ठीक आहे. आणि इथे काय 0 × मला काय लिहायची गरजच नाही कारण इथे 0च येणार. सो एका झालं x - 1 + y +2 = 0 म्हणजे x + y +1 = 0. सो आता हे काय झालं, हे माझं इक्वेशन ऑफ प्लेन झालं. आता इक्वेशन ऑफ प्लेन भेटल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात येते की बाबा प्लेनचं इक्वेशन जर मी लिहिले इथे
जे की आहे एक्स प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू 0 आणि एक पॉईंट जो मला दिलेला आहे ज्याच्यापासून मला डिस्टन्स काढायचा आहे तो पॉईंट काय आहे बघा, द डिस्टन्स ऑफ अ प्लेन जो की मी आता फाइंड केला इक्वेशन प्लेनचं फ्रॉम द पॉईंट 1 to 1 म्हणजे ए जो आहे तो 1 to 1 आहे. कळलं? आता इथे असं मांडल्यानंतर मला वाटतं तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्सचं काय कठीण नसलं पाहिजे फाइंड करायला. ठीक आहे. सो तुम्ही डी ला काय फॉर्म्युला आपण बघितलेला की बाबा ए एक्स 1 बघा आपण डी साठी फॉर्म्युला काय बघितलं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे बघा. आता डी म्हणा पी म्हणा काही म्हणा ए एक्स 1 प्लस बी वाय 1 ओके. सो ए एक्स 1 प्लस बी वाय 1 प्लस सी झेड 1 प्लस डी अपॉन अंडर रूट. आता इथे अंडर रूट आहे ते कुठे अंडर रूट आहे कुठे अंडर रूट नाहीये ना याचं थोडंसं चेक करून आपल्याला घेणं गरजेचं आहे. नाहीतर काय होणार तुम्ही नको तिकडे रूट लावा आणि नको तिकडे काढून टाका. सो मला माहिती आहे मला ए वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहे. आता ए काय असणार आहे 1. सो एका झालं अंडर रूट 1 into 1. ठीक आहे. सो 1 प्लस 2 आणि इथे काय येणार आहे सी तर काय नाहीच आहे. सो डी 1 आला कारण की ह्याला कम्पेअर करा ना ह्याचा ए किती येणार आहे ए 1 आला बी 1 आला सी 0 आला आणि डी 1 आला. सो हे कम्पेअर करून इथे वापरलं तर जास्त बरं पडेल. आणि हे तुमचं x1 आहे x1 1 आहे y1 2 आहे आणि z1 1 आहे. का लिहितोय पहिल्यांदा सोडवतोय म्हणून लिहितोय सारखं सारखं लिहिणार नाही त्या लहान मुलांसारखं. ठीक आहे. ए काय माझा 1 प्लस बी काय 1 आणि प्लस सी काय काहीच नाही म्हणजे थोडक्यात हे 1च झालं इथे. सो हे किती झालं माझं 4/√2. ठीक आहे. सो याला जर आपण सिम्प्लिफाय करायचं म्हटलं तर ह्याचा आन्सर फायनली ऑप्शन वाईज काय येणार आहे 2√2. ठीक आहे. सो सिम्पल आहे काही कठीण नव्हतं हे ऑप्शन होतं तुमचं आपण तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. जसं मी मागे पण म्हटलं की आपल्याला कॅल्क्युलेशन्सवरती आता भर जास्त द्यावं लागणार आहे ना की आपल्याला प्रॉब्लेम्सवरती. ठीक आहे. कारण कसं आहे की कॅल्क्युलेशन जेवढे तुमचे कॉम्प्लिकेटेड होत जाणार आहेत तेवढंच कॉम्प्लिकेशन आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे. त्याच्या पलीकडे असं काही नाही आहे. कारण काय होतं की आपण विचार करतो की कॅल्क्युलेशन्स वगैरे सोपे असतील तर कन्सेप्ट तिकडे डिफिकल्ट असते. इथे काय आहे इथे तुमचे कॅल्क्युलेशन कठीण आहेत पण कन्सेप्ट सिम्पल आहे. बघा ना तुम्ही हा सुद्धा ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम आहे. ॲडव्हान्स मला वाटतं 2007-8चा प्रॉब्लेम आहे हा. पण ॲडव्हान्सचा प्रॉब्लेम असून सुद्धा निव्वळ फॉर्म्युला लावून जर तुमचा आन्सर येत आहे तर तुम्ही समजा की त्याची सिम्प्लिसिटी जास्त आहे. त्याची सिम्प्लिसिटी ऑब्व्हियसली जास्त आहे इतर कुठल्याही प्रॉब्लेमपेक्षा. सो हा विचार थोडासा करणं गरजेचं आहे. त्यामुळे असं बाऊ करायची गरज नाही. मागे मी तुम्हाला ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम भरपूर करून घेतलेत आणि आजही घेतोय आणि घेत राहणार आहे सोडा. सो मला वाटतं इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय दिलेलं आहे. क्वेश्चन दिला इफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट इफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट काय दिला पॉइंट P 1 -2 आणि 1 फ्रॉम द प्लेन काय दिलाय प्लेन x प्लस 2y मायनस 2z इज इक्वल टू अल्फा. ठीक आहे. अल्फा अननोन आहे. वेअर अल्फा इज ग्रेटर दॅन 0 इज 5 म्हणजे डिस्टन्स 5 दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. देन द फुट ऑफ परपेंडिक्युलर ओके फ्रॉम P टू द प्लेन इज. ठीक आहे. क्वेश्चन थोडा लेंथीज आहे वाचून घ्या. इफ द डिस्टन्स ऑफ द पॉइंट P एक पॉइंट दिलाय फ्रॉम अ प्लेन प्लेनचं इक्वेशन दिलंय आणि अल्फा अननोन आहे 5 आहे डिस्टन्स 5 दिलेलं आहे तुम्हाला. देन द फुट ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे तुम्हाला इथे थोडक्यात कोऑर्डिनेट्स विचारले आहेत. ठीक आहे. फुट ऑफ परपेंडिक्युलर तुम्हाला कोऑर्डिनेट्स विचारलेत म्हणजे तुम्हाला x इज इक्वल टू समथिंग y इज इक्वल टू समथिंग z इज इक्वल टू समथिंग विचारले. आता दिलेल्या ह्याच्यावरून मी काय सुरुवात करू शकतो तर बाबा इक्वेशन ऑफ प्लेन दिलंय ना. आता ह्याला मी माझ्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतो. ह्याला इकडे घेऊन येतो म्हणजे हा डी होऊन जाईल माझा. बरोबर आहे. हा डी झाला आणि पॉईंट मला काय दिलाय P 1 -2 आणि 1. आता याच्यावरून जर मी डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केला डी इज इक्वल टू पी इज इक्वल टू काही म्हणा. आता पी पॉईंट आहे म्हणून डी पकडूया आपण. डिस्टन्स काय येणार आहे तुम्हाला माहिती आहे ए x1 ए तुमचा 1 आहे. सो x1 तुमचा ह्या हिशोबाने काय होणार आहे इथे ए काय होणार आहे 1. सो 1 into 1 त्यानंतर -2 into 2 म्हणजे -4 त्यानंतर 1 into -2 म्हणजे -2 आणि हा 1 into -अल्फा म्हणजे -अल्फा. ठीक आहे. 1 into -अल्फा नाही नुसता डी अपॉन आता हे अंडर रूट मध्ये ऑब्व्हियसली तुमचं स्क्वेअर येणार आहे सगळ्या गोष्टी सोय काय येणार आहे 1 + 4 + 4. ठीक आहे. पण हे डिस्टन्स मला 5 दिलेलं आहे त्या लोकांनी. ठीक आहे. हे डिस्टन्स 5 दिलंय मला. काय माझं पहिलं काम मोस्ट इम्पॉर्टंट काम काय मला अल्फा पाहिजे. मला अल्फा जर भेटला तर या गोष्टी मला सोप्या पडणार. ठीक आहे. सो हे काय होणार आहे इथे -6 म्हणजे हे झालं 5. ओके. इक्वेशन काय येणार आहे -5 - अल्फा अपॉन √9 इज इक्वल टू 5.
सो याला मी असं लिहू शकतो ना, फाय मायनस अल्फा म्हणजे अल्फा प्लस फाय लिहून टाकूया आणि तो 3 तिकडे येऊन गेला म्हणजे 15 झाला. ठीक आहे. आता इथून आल्यानंतर मला एक गोष्ट कळते की इथून मला 2 व्हॅल्यूज भेटणार आहेत. ज्यावेळी मी हे ओपन करणार आहे मॉड त्यावेळी असं काहीतरी आहे प्लस मायनस 15. सो मी काय म्हणू शकतो, ज्यावेळी अल्फा 15 घेतला त्यावेळी काय झालं 10 आलं, आणि ज्यावेळी मी अल्फा मायनस 15 घेतला मायनस 20 आला. ठीक आहे. सो यातला चूज कुठलं करायचं, तर यासाठी क्वेश्चनला रेफर करायचं. त्यांचं म्हणणं काय, अल्फा इज ग्रेटर दॅन 0 असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. सो बिंदास अल्फा इज ग्रेटर दॅन 0 म्हटलं इथे झालं. आता हे भेटल्यानंतर ना मला एक खूप मोठा फायदा होतो की माझं जे प्लेनचं इक्वेशन होतं, काय होतं इक्वेशन, एक्स प्लस 2y मायनस 2z इज इक्वल टू अल्फा जे लिहिलेलं किंवा मायनस अल्फा जे लिहिलेलं त्याच्याऐवजी मी काय लिहायला सुरू करणार, मायनस 10 इज इक्वल टू 0. म्हणजे हे माझं आहे ना स्टँडर्ड इक्वेशन ऑफ प्लेन झालं. अगदी आता ते इक्वेशन काय झालं माझं कम्प्लीट झालं. आता जर माझं इक्वेशन कम्प्लीट आहे तर मला फुट ऑफ परपेंडिक्युलरचं जर फाइंड करायचं तर मी इक्वेशन मध्ये टाकू शकतो ना गोष्टी. आय कॅन पुट दिस इन इक्वेशन. आता इक्वेशन पहिलं काय फुट ऑफ परपेंडिक्युलरचं ते एकदा बघून घेऊया. बरं, हे असं एक्स मायनस x1 वगैरे हे असं भलं मोठं इक्वेशन आहे. आता ह्याच्यात लागणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत, तर x1 आणि ABC लागणार आहे. ठीक आहे. सो x1 आणि ABC मला माहिती पाहिजेत. सो ABC तर मला इथे माहिती आहे. सो ते लिहून घेऊया. ए म्हणजे a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू मायनस 2. आणि x काय झाला, आता पॉईंट तो बघायला लागेल. तो 1 2 काहीतरी दिला होता, 1 मायनस 2 आणि 1. सो x इज इक्वल टू 1, y1 x1 मायनस 2 आणि z इज इक्वल टू 1. सो ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या. ठीक आहे. सो आपण काय करतो, x मायनस x1 म्हणजे x मायनस 1 अपॉन a म्हणजे 1 इज इक्वल टू y मायनस y1 म्हणजे y प्लस 2 अपॉन b म्हणजे 2. आणि इथे काय झालं, z मायनस ओके z मायनस z म्हणजे z प्लस 2 झाला. ठीक आहे. नाही, z मायनस 1 आहे, z प्लस 2 कसं होईल अपॉन मायनस 2. ठीक आहे. सो हे मला भेटलं. पण महत्वाचं काय, इज इक्वल टू वाला इथे गोष्ट महत्वाची आहे. आता इथे काय ax1 सो 1 इंटू 1 प्लस by1 म्हणजे मायनस 4. त्याच्यानंतर इथे काय येणार आहे मल्टिप्लाय केल्यावरती मायनस 2 आणि डी काय तुमचा मायनस 10 अल्फा अपॉन. आता इथे बघा, इथे रूटचा काय विषय नाही आहे, इथे रूट नाही आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डायरेक्ट आहे. सो 1 स्क्वेअर प्लस 4 प्लस 4 हे असं झालं. म्हणजे कॉन्स्टंट काय येणार आहे, तर इथे मायनस 4 मायनस 6 म्हणजे मायनस 60 म्हणजे मायनस 15 झालं. बरं, मायनस 15 अपॉन हे झालं 9. ह्याला जर कन्वर्ट केली तर काय होणार आहे, 15/9 म्हणजेच 5/3. ठीक आहे. सो आता इक्वेशन दिसताना कसं दिसेल ते एकदा चेकआउट करून घेऊया. ठीक आहे. 5/3 आला माझं. सो x मायनस 1 अपॉन 1 इज इक्वल टू y प्लस 2 अपॉन 2 z मायनस 1 अपॉन मायनस 2 इज इक्वल टू 5/3. सुरुवात करूया आपण कंपॅरिझनला. x मायनस 1 अपॉन 1 इज इक्वल टू 5/3. सो काय झालं, x मायनस 1 इज इक्वल टू 5/3. हे काय क्रॉस मल्टिप्लाय करून उपयोग नाही झाला. 5/3 प्लस 1 तर इथं 8/3 झालं. ठीक आहे. सिमिलरली y प्लस 2 अपॉन 2 इज इक्वल टू 5/3. सो हे काय झालं, y प्लस 2 इज इक्वल टू 10/3. सो y इज इक्वल टू 10/3 मायनस 2 झालं. ठीक आहे. काय हा प्लस आहे. सो 10 मायनस हे किती झालं 6 म्हणजे 4/3. आणि z साठी काय आहे, z मायनस 1 अपॉन मायनस 2 इज इक्वल टू 5/3 म्हणजे z मायनस 1 इज इक्वल टू मायनस 10/3 z इज इक्वल टू मायनस 10/3 प्लस 1. सो हे झालं मायनस 7/3. ठीक आहे. सो ऑप्शन्समध्ये आपण चेकआउट करून घ्या. ऑप्शन कुठला आहे, पहिलं ऑप्शन 8/3 करेक्ट आहे, दुसरं आहे 4/3 आणि तिसरं आहे मायनस 7/3. येस, वी हॅव दिस ऑप्शन. सो एमचे कॉर्डिनेट जे काय आपले आले ते आले 8/3 4/3 आणि मायनस 7/3. ठीक आहे. हा पण 2010-11चा क्वेश्चन आहे झालेला. ठीक आहे. सो क्वेश्चन्स बघा, तुम्ही एक थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर क्वेश्चन कुठून कुठपर्यंत आला बघा. 2-3 पेजेसचा झाला म्हटल्यावर हा ऑब्व्हियसली लेंदी क्वेश्चन आहे. लेंदी आहे, डिफिकल्ट ऑब्व्हियसली नाही आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय मेजरली फोकस जे आपल्याला करायचं आहे ते आपल्याला कॅल्क्युलेशनवरती फोकस करायचं आहे आणि फॉर्म्युले जे इम्पॉर्टंट आहेत ते सगळे लक्षात राहणं फार गरजेचं आहे. कसं होतं की मी फॉर्म्युल्याकडे लक्ष देत नाही, कधी कधी नुसतं म्हणतात ना फॉर्म्युला पार्ट आहे पण तो अप्लाय कसा करायचा आणि त्याचं काय फर्दर मी सिम्प्लिफिकेशन करू शकतो इथेही माझं लक्ष नसतं. सो अशा केसमध्ये काय होणार की तुम्हाला सर्व येत असून तुम्ही तुमचे मार्क लूज करणार, हे 100%. ठीक आहे. सो आता जसं की हा फॉर्म्युला इथे थोडंसं अप्लाय करायला डिफिकल्ट वाटला. सो मी काय केलं की सगळ्यात सोपी गोष्ट हे लिहून घेतलं. सो अशा पद्धतीने प्रोसीड करा ना, जोपर्यंत सवय होत नाही. आणि सवय झाली तरी डिरेक्टली मी म्हणतो लिहू नका, कुठे ना कुठे कधीतरी गडबड होईल. कारण इथे सायन्स भरपूर आहेत, बाहेर एक मायनस साईन आहे ते पण आपण विसरतो. आता इथे इमेज असते तर -2 झालं असते इथे, फक्त त्याच्या व्यतिरिक्त काय वेगळं झालं नसतं. म्हणजे ते अजून तुम्ही ह्याच्यामध्येच कंटिन्युएशन करू शकता. किंवा इमेज फाइंड करायची असती
तर त्या पॉईंटची इमेज काय येणार, तर इथे फक्त 2 द्या, म्हणजे हे किती झालं असतं 10/3 झालं असतं. मग ह्या सगळ्याला 10/3 ला इक्वेट करा आणि तुमचा आन्सर तुम्हाला इमेज ऑफ अ पॉईंट मध्ये सुद्धा इथं भेटून गेला असतं. ठीक आहे. सो क्वेश्चन कन्वर्ट करायला स्वतःहून शिका. एखादा क्वेश्चन त्याच लेवलला आहे तर आपण तेवढा सोडवला, मोकळा झाला नाही, त्याच्यात थोडा तुम्ही विचार करा की या क्वेश्चनमध्ये मी काय माझं टाकू शकतो, मी वेगळं काय करू शकतो, हा स्वतः थोडा विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो चला, इथपर्यंत समजलं असेल तर पुढचे पण प्रॉब्लेम बघून घेऊया. सो नेक्स्ट क्वेश्चन पण बघून घेऊया. चला, जेवढे क्वेश्चन झाले. ठीक आहे. क्वेश्चन बघा. द डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, द डिस्टन्स बिटवीन द लाईन. ठीक आहे. आता इथे क्वेश्चन बघा, इंटरेस्टिंग आहे. आर इज इक्वल टू 2i मायनस 2j प्लस 3k प्लस लॅमडा इंटू i मायनस 4j, ओके, i मायनस j प्लस 4k. ठीक आहे, प्लस 4k अँड द प्लेन बघा काय दिलेलं आहे, आर डॉट i प्लस 5j प्लस k इज इक्वल टू 5 इज. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, थोडा क्वेश्चन बघताना थोडा वेगळा वाटेल, ऑब्व्हियसली थोडासा डिफरंट वाटेल की अरे आपण मागचे जे क्वेश्चन बघितले त्या क्वेश्चनमध्ये असं काही नव्हतं, तिथे आपल्याला डिस्टन्स फ्रॉम पॉईंट प्लेन असं होतं, इथे काहीतरी लाईन वगैरेचा विषय आला. तर इथे काही कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही तेच करा जे तुम्हाला आतापर्यंत शिकवले गेले, तुम्ही ते कन्सेप्ट फॉलो करा. पहिली गोष्ट म्हणजे एक बघा की एक लाईन दिली आहे, ठीक आहे, एक लाईन आहे आपल्याकडे आणि एक काय प्लेन आहे. ठीक आहे. आता ऑप्शन्स मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. त्याचं कारण काय, थोडंसं मला इथे ऑप्शनवरून काही ना काहीतरी नॉलेज भेटणार आहे की एक बेसिक फिगर काढण्यासाठीचं नॉलेज मला ऑप्शनच देऊ शकतं तिथे. तर हे माझ्याकडे ऑप्शन आहे. ठीक आहे. आता 10/9, 10/3√3, 3/10 आणि 10/3. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी एक लाईन आणि एका प्लेन बद्दल मी बोलतो त्यावेळी किती पॉसिबिलिटी जनरेट होऊ शकतात. बाबा, आता प्लेन आणि लाईन कुठल्या कुठल्या पोझिशनला प्लेस करू शकतो, तर पॅरलल होऊ शकतात, परपेंडिक्युलर होऊ शकतात, इंटरसेक्टिव्ह होऊ शकतात, बरंच काही होऊ शकतं. बरोबर आहे. तर आता एक लक्षात घ्या की मेजरली आपण पॅरलल आणि इंटरसेक्टिंग बद्दल बोलूया. ते आता ओरिएंटेशन त्याचं परपेंडिक्युलर आहे नाहीये हे नंतरची गोष्ट. पण जर मी म्हटलं की एखादी लाईन एखाद्या प्लेनला इंटरसेक्ट होते, म्हणजेच पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो विचारलेला असेल किंवा डिस्टन्स काय येणार आहे त्यांचं 0 येणार आहे. बरोबर आहे. डिस्टन्स तर ऑब्व्हियसली 0 होऊन जाईल. सो इथे मला कुठेही 0 दिसत नाही ऑप्शनमध्ये. हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या की इथे मला कुठेही 0 दिसत नाहीये. त्याच्यामुळे आता काय झालं बेनिफिट की मी इथे फिगर इमॅजिन करू शकतो. आता फिगर इमॅजिन करण्यासाठी मी काय केलं, तर बाबा एक प्लेन, ऑब्व्हियसली मला एका प्लेनची गरज आहे. ठीक आहे. सो मी तो डेडिकेटेड इथे प्लेन काढून घेतला. ठीक आहे. आता मी असं म्हणतो की हा प्लेन आहे आणि ही एक लाईन आहे. ठीक आहे. आता ही लाईन तुम्ही काही म्हणा आणि ह्याला एक नॉर्मल आपली जी असते ती एन वेक्टर, आपण ह्याचा एन वेक्टर आहे तसा ठेवूया. ठीक आहे. आता ही जी लाईन चाललेली आहे ही याला पॅरलल आहे असं मी इथे पहिला बेसिक कन्क्लुजन मी असं ड्रॉ करतोय की दिस इज पॅरलल टू दिस. आता ही जी लाईन आहे ती आपण डी नी जर रिप्रेझेंट केली तर अकॉर्डिंग टू इक्वेशन ती काय येणार आहे आपल्याला, तर इथे बघा हे काय आहे, हे आपल्याला काय देतं इक्वेशन मध्ये, तुम्हाला मी सांगितलं होतं की 2 कंपोनंट आहेत ह्या लाईनच्या इक्वेशन मध्ये. एक काय देतं तर डायरेक्शन आणि हा काय देतो तर एक पॉईंट देतो मला. ठीक आहे, एक फिक्स पॉईंट. सो डायरेक्शन मला माहिती आहे म्हटलं डी वेक्टर माझं काय येणार आहे त्याच हिशोबाने येणार आहे. काय येणार आहे, दिले i मायनस j आणि प्लस 4k दिलेलं आहे. ठीक आहे. सो हे माझं ह्याच्या अलॉंग वेक्टर झालं. आता एन वेक्टर जो आहे माझा, एन वेक्टर काय असणार आहे, तो माझा इथे प्लेनचा आहे. बरोबर आहे. प्लेन कुठे आहे, सो एन वेक्टर माझा ऑब्व्हियसली हा असणार आहे. सो मी तो लिहून घेतो, i प्लस 5j प्लस k. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, हे 2 वेक्टर्स मी लिहिले, मला जेवढी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हाइड केली गेली होती मी त्या ह्याच्यावरती हे 2 वेक्टर इथे लिहिले. ही लाईन आहे आपली, सोडा, ही लाईन आहे आणि पॅरलल आहे. ठीक आहे. आता मी काय म्हणतो की मी हे जे लिहिलेलं आहे हे खरं आहे की नाही आहे हे मी प्रूव्ह करण्यासाठी मी काय करू शकतो की जर आता बघा मी ऑब्व्हियसली फिगर मी काय म्हटलं इंटरसेक्टिंग नाही आहे, पण वेगळं पण काही असू शकतं ना, दुसरी पण सिनारिओ होऊ शकतात. मग हे जे मी म्हणतोय की पॅरलल आहे हे प्रूव्ह करण्यासाठी एक सिंपल गोष्ट करू शकतो मी, एन डॉट डी जर मी 0 आणू शकलो तर यस दे आर पॅरलल. करून बघूया. आय इथे काय आलं 1, त्यानंतर मायनस इथे 5 झालं आणि इथे काय झालं +4, म्हणजेच काय झालं +5 -5 दॅट इज इक्वल टू 0. सो यस, जे अझम्पशन आपलं आहे की बाबा ती लाईन एखाद्या प्लेनला पॅरलल आहे दॅट इज ट्रू. सो ही पहिली गोष्ट मी ह्याच्यातून डिराईव्ह करू शकतो. आता हे झाल्यानंतर महत्वाचं म्हणजे काय की एक फिक्स पॉईंट पाहिजे मला. मग तो फिक्स पॉईंट म्हणजे काय आहे, माझा हा असणार आहे. बरोबर आहे. दिस विल बी माय फिक्स पॉईंट. तर त्या फिक्स पॉईंटचे कोऑर्डिनेट्स मी काय पकडले, पी पकडले. चला पी पकडले, ते काय होणार आहे 2 -2 आणि 3, 2 -2 आणि 3 हे पॉईंट झालं. आता इक्वेशन ऑफ प्लेन, आता प्लेनचं इक्वेशन तर माझ्याकडे त्यांनी दिलेलंच आहे. काय आहे x प्लस, ओके. आता प्लेनचं इक्वेशन मला लागेल काढायला, थोडंसं इथे मला ते प्लेनचं इक्वेशन इथे काढायला लागेल. सो ते मला थोडंसं एक लक्षात घ्या
की इथून आता प्लेनचं इक्वेशन काढायचं असेल तर मी काय करू शकतो हे महत्वाचं आहे. सो ह्यानी मला काय भेटले की बाबा हे माझं फिक्स पॉईंट झाले. आता या फिक्स पॉईंटवरून ज्यावेळी मी म्हणतो की चला एखादा प्लेनचं इक्वेशन काढूया, त्यावेळी काही नाही, सिंपल आहे. जे हे इक्वेशन दिलेलं आहे यालाच तुम्ही प्रॉपर मांडून घ्या. ठीक आहे, यालाच प्रॉपर इथे तुम्ही मांडून घ्या. काय होणार आहे ते लिहिल्यानंतर की आता हा काय आहे आय म्हणजे काय होणार आहे फक्त एक्स. ठीक आहे, एक्स झाला आणि हा काय फाय जे म्हणजे फाय वाय आणि हा काय के म्हणजे हा नुसता के झाला किंवा झेड झाला आणि हा जो इज इक्वल टू फाय आहे तो इकडे मी घेऊन आलो तर मायनस फाय इज इक्वल टू 0. सो मला प्लेनचं इक्वेशन भेटलं, एक फिक्स पॉईंट भेटला. आता ह्याची गरज काय मी सांगतो की मी काय करतो इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप टाकतो या प्लेनवरती. कारण काय आहे की मला काय विचारलेलं आहे डिस्टन्स बिटवीन दॅट लाईन अँड प्लेन. ठीक आहे, पण आता मला हे फिक्स झालं ना, मी 100% ही गोष्ट बोलू शकतो की भाई ती लाईन आहे ती पॅरलल टू द प्लेन आहे. म्हणजे ते एक मी जर कन्क्लूड करू शकलो तर बऱ्याचशा गोष्टी कन्क्लूड झाल्या म्हणजे इथे की बाबा जर पॅरलल आहे तर एक परपेंडिक्युलर ड्रॉप टाका. एक परपेंडिक्युलर ड्रॉप टाकला तर भरपूर सोप्या होऊन जाणार गोष्टी. कारण मला आत्ताच माहिती आहे की परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड करायला माझ्याकडे फॉर्म्युला आहे छोटासा अंडररूट वाला मॉडवाला, तो मी फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. सो लॉजिक हे असलं पाहिजे तुमचं. ठीक आहे, सो मी काय केलं 2 into 1, सो हे 2 झाला, -2 into 5 -10 3 आणि 1 आणि हे -5 आहे तसं. आणि अंडररूट मध्ये काय टाकून दिलं, अंडररूट मध्ये टाकलं 1. ठीक आहे, ह्याचं 1 + 25 आणि +1. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करून घ्यायचं. हे सॉल्व्ह करून गेलं काय होणार आहे हे 15 झालं, 15 झालं किंवा हे 10 झाले म्हणजे -10 अपॉन हे रूटमध्ये काय आलं 27. ठीक आहे, √27. सो हे मॉडमधून ओपन केलं तर 10/√27 म्हणजे काय होणार 3√3 घेऊन टाकूया. ठीक आहे, सो 10 3√3. सो दॅट विल बी अ फायनल आन्सर. बघूया आपण हे ऑप्शनमध्ये आहे. येस, वी हॅव दॅट ऑप्शन. सो ऑप्शन नंबर बी इज आवर फायनल आन्सर. पण कसं आहे की आन्सर येणार, लक्षात घ्या, आन्सर येणार नाही असं कधी होणारच नाही. आन्सर तुमचं सगळ्यांचं 100% येणार आहे, पण त्याचा अप्रोच काय असला पाहिजे हे महत्वाचं आहे. नाहीतर कसं होतं की बाबा दिलाय चला प्रॉब्लेम नुसता घेतला सोडवला असं करून प्रत्येक वेळ नाही चालत. थोडंसं कसं आहे की आतापर्यंत जे प्रॉब्लेम घेतले त्याच्यापेक्षा हा प्रॉब्लेम थोडा हटके होता की बाबा लाईन आणि मला एखाद्या प्लेनचं डिरेक्शन जर डिस्टन्स वर विचारलंय तर ती लाईन आहे कुठे हे मला कळणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आय नीड टू नो दिस थिंग की मी हे काय करू शकतो आणि मगच मी पुढे प्रोसीड करायला हवं. त्याच पद्धतीने आपण इथे प्रोसीड केलं आणि इथे एक बेसिक कन्क्लुजन मी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला की इफ दे आर इंटरसेक्टिंग डिस्टन्स तर 0, बरोबर आहे, डिस्टन्स ऑब्व्हियसली 0 असणार आहे. मग मी काय केलं चलो तो विषय नाही आहे. मग मी म्हणतो इंटरसेक्टिंग नाही तर दुसरं काय पॅरलल असू शकतं, म्हणून मी पॅरलल लिहून घेतले सगळ्या गोष्टी. पण पॅरलल आहे हे पण माझं अझम्पशन आहे. मी ह्या कॅल्क्युलेशन्स वरती हे जे आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे काढण्यासाठी मला पहिली गोष्ट हे तर माहिती पाहिजे की ते पॅरलल फिक्स आहेत. मी असं कसं म्हणणार, मी म्हटलं पॅरलल आहेत पण ह्या कन्क्लुजनला मी डायरेक्ट असं अझम्पशनने पोहोचू शकत नाही. मला काहीतरी फिक्स एक प्रूफ पाहिजे की दॅट इज पॅरलल. म्हणून मी काय केलं n.d घेतला. n.d घेतल्यानंतर काय झालं की डॉट प्रोडक्ट 0 आला. यस, सो दे आर पॅरलल टू इच अदर. इथे माझं फर्स्ट स्टेप मेन ही क्लिअर झाली की यस दे आर पॅरलल. मग मी विचार केला की भाई जर एक परपेंडिक्युलर ड्रॉप टाकला तर परपेंडिक्युलर डिस्टन्स मला फॉर्म्युला माहिती आहे, मग मला डिरेक्शन रेशोज पण माहिती होते, एबीसी पण माहिती आहे मला, त्याच्यानंतर मला इथे प्लेनचं इक्वेशन सुद्धा इझिली माहिती होतं. सो त्या हिशोबाने मी इथे डील केलं आणि फायनली आपला आन्सर आलेला आहे. ठीक आहे, सो अप्रोच प्रत्येक प्रॉब्लेमचा खूप मॅटर करतो. तुम्ही असं प्रत्येक वेळी असं टाळ करू शकत नाही की बाबा हे असं आहे ते तसं आहे, असं नाही करून चालणार. तुम्हाला प्रॉपरली ते सोडवायलाच पाहिजे. ठीक आहे, सो जेवढे एक्झाम्पल झाले मला वाटतं हे एक्झाम्पल्स तुम्ही स्वतःहून सुद्धा करायला हरकत नव्हते. मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कसाठी सुद्धा देणार आहे, ते एक्झाम्पल्स बघून घेऊया, व्यवस्थित ते सोडवायचे. ठीक आहे, बघूया क्वेश्चन काय. द इमेज, आता हे महत्वाचं आहे, इमेज ऑफ द पॉइंट -1 3 आणि 4 इन द प्लेन. ठीक आहे, इन द प्लेन. आता प्लेनचं इक्वेशन दिलं x - 2y इज इक्वल टू 0 इज. ठीक आहे, सो ऑप्शन्स देतो, ऑब्व्हियसली तुम्हाला सोडवायचं म्हणून ऑप्शन्स देऊन ठेवतो. -17/3 -19/3. ऑब्व्हियसली इमेज विचारले म्हटल्यानंतर लक्षात घ्या की इथे आपल्याला कोऑर्डिनेट्सच फाइंड करायचे आहेत 11 आणि 4. त्याच्यानंतर सी काय आहे -17/3 19/3 आणि 1 आणि डी आहे नन ऑफ दिस. ओके, नन ऑफ दिस. ठीक आहे, आता ही गोष्ट ठीक आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. चला, आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रॉब्लेमला अप्रोच कसं, मी सोडवून नाही देणार आहे, हे होमवर्कसाठी आहे, पण आय विल जस्ट डिस्कस की तुमचा अप्रोच ह्याच्यासाठी काय असला पाहिजे. ठीक आहे, सो काय आहे की सगळे आयते सोडून दिले तर मजा नाही त्या गोष्टी, सो तर तुम्ही सुद्धा सोडवायला पाहिजे. सो इमेज ऑफ अ पॉईंट. सो पहिली गोष्ट म्हणजे काय ते हा फिगर तुम्ही इथे इमॅजिन करायला हरकत नाही किंवा एखादा प्लेन दिलाय त्याचं इक्वेशन आहे, एक पॉईंट आहे कुठेतरी ए, त्या पॉईंटला मला -1
3 आणि 4 असं काहीतरी दिलेलं आहे. इथून कुठेतरी याची बी इमेज इथे कुठेतरी असणार आहे. त्या बीचे मला XYZ हे कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. ठीक आहे. सो हे मला जर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे तर मला माहिती आहे की इथे कुठेतरी मला फुट ऑफ परपेंडिक्युलर सोबत मला डील करावं लागेल. सो माझा फॉर्म्युला मला फिक्स माहिती पाहिजे. बघा फॉर्म्युला आपण इथे इमेज ऑफ पॉईंट मध्ये जाऊया पुन्हा. कुठे गेला? हां, इथे बघा. इथे मी तुम्हाला काय म्हटलं होतं, आता दिलेल्या क्वेश्चनवरून तुम्हाला काय काय गिवन आहे हे पहिलं समजून घ्या. तुम्हाला ABC दिलेला आहे का? पहिली तर गोष्ट गिवन पॉईंट आहे, म्हणजे X1 Y1 Z1 तुम्हाला दिलेलं आहे. ABC तुम्ही प्लेनच्या इक्वेशनवरून ABC मिळवलेत की डायरेक्ट फॉर्म्युला टाकायचं आहे, बाकी काहीच नाही. सो मला वाटतं हा प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला असं काय फार लॉजिक बिजिकची गरज नाही आहे. बिंदास तुम्ही इथे काय करू शकता, डायरेक्टली तुम्हाला गिवन गोष्टी ज्या ज्या आहेत ते लिहून घ्या. यू राईट डाऊन गिवन, देन यू राईट डाऊन डायरेक्शन रेशोज, आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही इथे इझिली या गोष्टी सोडवू शकता. सो जवळजवळ सगळंच दिलेलं आहे. एक बेसिक कॅल्क्युलेशनचा पार्ट बाकी आहे, फक्त तो इज इक्वल टू -2 इंटू आहे, तो फक्त -2 विसरायचा नाहीये, नाहीतर ते काय होऊन जाईल, इमेजच्या ऐवजी फुट ऑफ परपेंडिक्युलरचा विषय होऊन जाईल. ह्याच्या पॉईंटसाठी तुम्ही आन्सर द्याल हा -2 काढलात तर. त्यामुळे नुसता मायनस आणि ब्रॅकेट असेल तर या M पॉईंटसाठी बोलतोय, आणि ज्यावेळी इमेज असेल त्यावेळी -2 इंटू ब्रॅकेट जे काय मोठं दिलेलं आहे ना ते असणार आहे सगळं. ठीक आहे. सो एवढी संकल्पना तुमची क्लिअर असली पाहिजे. हे सगळं सगळ्यांनी मला सोडून हे याचा आन्सर 100% सगळ्यांनी पाठवायचं. ठीक आहे. कसं आहे, लेक्चर मला एक्सटेंड पण जास्त नाही करायचं, तुम्ही आन्सर देऊ शकता, त्याच्यामुळे हे तुम्ही सोडवा, तुम्ही पाठवा, अप्रोच समजावून सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द डिस्टन्स ऑफ द पॉइंट, द डिस्टन्स ऑफ द पॉइंट, ओके, 1 3 -7 from the plane passing through the point 1 -1 having normal perpendicular to both lines, ठीक आहे, both the lines, काय हरकत नाही आहे. ओके. लाईनचे इक्वेशन आपल्याला दिलेत कार्टेशियन फॉर्म मध्ये आहेत. 1 = y + 2 upon -2 आणि z - 4 upon 3 and x - 2/2 = y + 1 upon -1 आणि z + 7 upon -1 is, आणि ऑप्शन्स देतो. ऑब्वियसली दिस इज होमवर्क फॉर यू पीपल, सो यू नीड ऑप्शन्स. 74, B काय आहे 20/74 √74, ठीक आहे. C आहे 10/√83 आणि D आहे 5 upon √83, ठीक आहे. सो आता इथे पहिलं क्वेश्चन समजून घ्या. द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट, ठीक आहे. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पहिला डायग्राम प्रॉपर काढावं लागेल की पॉइंट आणि प्लेनचं ठीक आहे, पण पासिंग थ्रू पॉइंट म्हणजे फ्रॉम द प्लेन पासिंग थ्रू पॉइंट, म्हणजे हा पॉइंट प्लेन मध्ये आहे व प्लेन ह्याच्यातून पास होतोय. हॅव्हिंग नॉर्मल परपेंडिक्युलर टू बोथ लाईन्स, म्हणजे त्या दोन्ही लाईन्सला एक नॉर्मल आहे जी दोघांना पण परपेंडिक्युलर असणार. ठीक आहे. ह्या दोन्ही लाईन्सला ती परपेंडिक्युलर आहे. सो मला वाटतं ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हा 2017चा आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो यू कॅन सॉल्व दिस थिंग. सो विचार करा फिगर कशी काढता येईल, काय करता येईल या क्वेश्चनमध्ये, आणि त्या पद्धतीने तुम्ही अप्रोच ह्याचा ठेवायचा. ठीक आहे. सो जे काही प्रॉब्लेम्स आजचे झाले किंवा आजचं लेक्चर तुम्ही म्हणाल सर 52 मिनिट्सचा मे बी होईल हार्डली, पण ठीक आहे, एखाद्या वेळी तेवढं पण लेक्चर असणं गरजेचं आहे, कारण कंटेंट खूप कव्हर होतो आणि मला रश नाही करायचं या गोष्टींना. कारण मला एखादा पॉईंट जर त्या लेक्चरसाठी महत्त्वाचा तेवढा वाटतोय तर ते 1.5 तास लेक्चर झालं तरी टाकेन, आणि एखाद्या लेक्चरला जर मला वाटतं की हे इनफ आहे तर तेवढं पण इनफ आहे. ठीक आहे. कारण कसं आहे, मला पुढचा पॉईंट जो तो प्लेन आहे ना, प्लेन घ्यायचा, मग त्या प्लेन आणि पॉईंटमध्ये मला त्याला इथे इन्सर्ट नाही करायचं आहे, मग ते कन्फ्युजन होऊन जाईल. ठीक आहे. सो आजचं जे लेक्चर झालं एकदा पुन्हा रिवाइंड म्हणून आपण सगळे पॉईंट आहेत ते बघून घेऊया काय काय आपण कव्हर केले. ठीक आहे. सो पहिलं तर क्वेश्चन डिस्कशन, त्याच्यानंतर प्लेन आणि पॉईंट बद्दल डिस्कशन झालं, त्याच्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स बद्दल डिस्कशन झालं, इमेज ऑफ अ पॉईंट बद्दल झालेलं आहे, फुट ऑफ अ परपेंडिक्युलर बद्दल पण झालं. त्यानंतर पुन्हा मागच्या लेक्चरमधला असा प्रॉब्लेम होता त्याचा अप्रोच येऊन आपण इथे प्लेन पॉईंटमध्ये अप्लाय केला. त्यानंतर ह्याचं डिस्टन्स वगैरे हे ठीक आहे, हे पुन्हा ह्यामध्ये ह्या क्वेश्चनला सुद्धा इंटरेस्टिंग आहे हा क्वेश्चन. ॲडव्हान्सचे क्वेश्चन सुद्धा कसे तुम्ही बघितलेत की नुसते फक्त म्हणतात ना फॉर्म्युला बेसवरती ॲडव्हान्सचे क्वेश्चन कसे सोडवू शकता हे पण बघितलं. फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा, त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे हे इथं क्लिअर केलं ह्या प्रॉब्लेममध्ये. त्यानंतर इथे लाईन आणि ह्याबद्दलची एक संकल्पना आपण क्लिअर करून घेतली की बाबा नक्की काय आहे विषय. एक आपली फिगर एखादी आपण ज्यावेळी इमॅजिन करतो त्यावेळी ती फिगर इमॅजिन नुसती करून नाही तर त्या कन्क्लुजनला पोहोचायला त्याच्याबद्दल ठराविक एक ठोस प्रूफ पाहिजे, तर ते इथे मिळवलं आपण. ते एक पार्ट इथे कव्हर झाले. त्यानंतर हा क्वेश्चन समजावून सांगितलाय, हा सोपा आहे, डायरेक्टली फॉर्म्युला बेस आहे, अप्लाय करा, मला आन्सर सांगा. हा थोडासा विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे, ह्याचा विचार चांगला करायचा आहे आणि तुम्हीच सोडवायचा, मी हा सोडवून देणार नाहीये. ऑब्व्हियसली नाही सुटला तर सोडवावंच लागेल मला, तो प्रश्नच नाही आहे, पण तुम्ही सोडवा प्रॉपरली.
म्हणजे कसं आहे की तुम्हाला पण हा जेवढे पॉईंट झाले तेवढे तुम्हाला सगळे क्लिअर होऊन जातील. अजिबात त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे की मला जमणार नाही, जमणार 100% तुम्हाला जमणार आहे, मला खात्री आहे. फक्त पाठवा, ठीक आहे. लेक्चर झाल्यानंतर आपलं बघून झाल्यानंतर होमवर्क पाठवा, सगळ्यांनी पाठवाल अशी अपेक्षा आहे. ओके, सो चलो डाऊट सेशनमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत लेक्चर बघा, नोट्स कंप्लीट करा. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.